नमस्कार मैत्रिणींनो, सुरभी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर मी आज बनवल्या होत्या बटाट्याच्या काचऱ्या. त्यासाठी बटाट्याची साल काढून घ्यायची, बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा, कढईमध्ये जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची, बटाटा स्वच्छ धुवून टाकायचा, गोल चकत्या करून घ्यायच्या बटाट्याच्या, पातळ अशा, पटकन शिजतात. कारण जेव्हा आपल्याला सकाळी उठायला उशीर होतो आणि आपल्याला वाटतं की आता डब्बा द्यायचा आहे आपल्या मुलाला किंवा आपल्या मिस्टरांना, तर आपण ह्या बटाट्याच्या काचऱ्या बनवायच्या. कारण त्याला जास्त काय आपलं वाटण वगैरे खोबऱ्याचं, कांदा टोमॅटो काही लागत नाही करायला. हे बघा, पटकन होतात ह्या. बटाटा स्वच्छ धुवून टाकला मी. फोडणी दिल्याच्या नंतरनं आपलं धना पावडर, हळद, गरम मसाला थोडासा, आपलं लाल तिखट, थोडीशी मिरची पावडर टाकायची आणि पाण्याचा एकही थेंब न टाकता झाकण ठेवायचं. हे बघा, 2 ते 3 मिनटानंतरनं झाकण उघडून बघायचं आणि आपला बटाटा थोडासा हलवून घ्यायचा. हे बघा, थोडासा बटाटा हलवून घ्यायचा आणि परत झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्याच्या नंतरनं परत 2 ते 3 मिनटानंतरनं चेक करायचा. आपला बटाटा बऱ्यापैकी तो शिजलेला असतो, पाणी सुटलेलं असतं. थोड्या वेळ अजून झाकून ठेवायचा. बटाटा कुरकुरीत होतो, चांगला मस्त होतो कुरकुरीत एकदम असा. थोडीशी कोथिंबीर टाकली मी. हे बघा, आता आपला बटाटा बऱ्यापैकी तो झाला आहे, चांगलाच झाला आहे म्हणजे. हे बघा, दिसतोय कसा बघा, एकदम मस्त लागतो. चपाती बरोबर, गरम गरम चपाती आणि बटाटा डब्याला द्यायला एकदम चांगलं आहे हे. आणि मुलांना पण आवडतात बटाट्याचं, आपलं काही पदार्थ केले तरी आवडतात. आपला बटाटा बघा शिजलं आहे. बघा, चांगला झाला आहे, कुरकुरीत एकदम. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही पण नक्की ट्राय करत जा मी बनवलेले पदार्थ. हे बघा, गरम गरम चपाती बनवली आहे आणि बटाटा. हे बघा, तर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही ट्राय करा, पटकन होतो. हे बघा, थँक्यू.